नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीमध्ये भ्रमण करणारा गुरु आता मार्गस्थ झालेला आहे. त्याचप्रमाणे वृषभ राशीच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे हा सुद्धा वक्री होता, तो सुद्धा आता मार्गस्थ झालेला आहे. वृषभ राशीच्या लाभस्थानात बरेच ग्रह भ्रमण करत आहेत. या सर्वांचे जे प्रभाव परिणाम असतील ते वृषभ राशीवर मार्च 2025 मध्ये कशा प्रकारचे असतील, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे हा तुमचा षष्ठेश सुद्धा आहे शुक्र, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 2 तारखेनंतर हा जो शुक्र आहे हा वक्री होणार आहे. मात्र तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे गुरु हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि तो मार्गस्थ झालेला आहे. एकंदरीतच हा जो संपूर्ण महिना आहे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवेल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. काम करण्याचा उरक सुद्धा दांडगा राहील. जी कामं तुम्ही हाती घ्याल त्याच्यामध्ये सफलता तुम्हाला मिळेल. गेल्या साधारण 4-5 महिन्यापासून तुम्ही बघितलं असेल की तुम्ही काम तर भरपूर करता आहात, मेहनत तर भरपूर करतात, परंतु त्याचे जे रिझल्ट्स आहेत हे तुम्हाला अपेक्षित असे मिळत नाहीत. काळजी करू नका. या महिन्यामध्ये तुम्हाला जे रिझल्ट्स नक्की मिळतील, पॉझिटिव्ह मिळतील. जे कामं तुम्ही हाती घ्या ते अगदी सहजपणे हाताबाहेर करू शकाल आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा बनवेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील, तुम्हाला त्याचे लाभसुद्धा मिळतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना, हा संपूर्ण महिना शरीर स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हींच्या दृष्टीने तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर 3 जे ग्रह आहेत ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. एक आहे बुध, दुसरा आहे गुरु आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा राजयोगकारक ग्रह म्हणजे शनी. बुध जो ग्रह आहे हा बुध ग्रह तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, जो की तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे, लाभात भ्रमण करतो आहे. 15 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. दुसरा जो ग्रह आहे गुरु, जो की तुमचा अष्टमेश आहे, लाभेश आहे, जो की तुमच्या लाभस्थानामध्येच भ्रमण करतो आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा योग आहे. आणि तिसरा जो ग्रह मगाशी सांगितल्याप्रमाणे राजयोगकारक ग्रह शनी, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत होता गेल्या 2.5 वर्षापासून, तो आता दिनांक 30 मार्च नंतर तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत योग्य आणि भाग्यशाली अशा प्रकारचा योग तुमच्यासाठी तयार होतात. संपूर्ण मार्च महिन्यामध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आत्तापर्यंत जी काही तुम्ही मेहनत घेतलेली होती, साधारणतः गेला मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर गेल्या 2-2.5 वर्षापासून तुम्ही जे कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडीशी झगडत होता, म्हणजे मेहनत तर तुम्ही करत होता, तो तुमच्या राशीचा गाभा आहे की तुमची जी रास आहे ही मेहनत करण्यामध्ये अतिशय चांगली आहे. वर्क आणि तुम्ही किती मेहनत करता हे समोरच्या व्यक्तीला दिसत नाही, परंतु जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा ही तुमच्यामध्ये जबरदस्त असते. कार्य करण्याची जी कंटिन्युटी आहे, चिकाटी आहे, ती सुद्धा तुमच्यामध्ये खूप चांगली असते. त्याचाच प्रत्यय गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये तुम्ही स्वतः बाबतीत अनुभवलेला असेलच. आता त्याचे प्रत्यक्ष रिझल्ट्स येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला निश्चित मिळतील. काळजी करू नका. आतापर्यंत जे काही तुम्ही मेहनत घेतली आहे त्याचे तुम्हाला रिझल्ट्स यापुढे म्हणजे मार्च महिन्यापासून मिळायला सुरुवात करतील. आणि संपूर्ण फक्त मार्च महिन्याबद्दल सांगायचं झालं तरीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आर्थिक स्थैर्य तुम्हाला लाभे. अजिबात काळजी करू नका. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा शॉर्ट टर्ममध्ये तुमचे अंदाज बरोबर ठरणं आणि त्या अन्वये चांगले लाभ मिळणं हा प्रकार होईल. इथे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. तुमची जी रास आहे ती शुक्राची आहे. थोडंसं अधिभौतिक सुखाकडे आकर्षण करणारी रास आहे, किंवा अधिभौतिक सुख किंवा लॅविश लाईफस्टाईल तुम्हाला जास्त आवडते आणि त्यामुळे खर्च सुद्धा थोडे जास्त होतात. आता ही गोष्ट तुम्हाला काही नवीन नाही, परंतु इथे या संपूर्ण महिन्यामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. खरं तर तो मार्गस्थ आहे, तरी सुद्धा खर्च सुद्धा तुमचे होतील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च होणार नाहीत, वायफळ खर्च होणार नाहीत, त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि गुंतवणूक करताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी जर का सांगायचं झालं अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला या महिन्यामध्ये आर्थिक आवक मिळणार आहे. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, तुमच्या राशीचा चतुर्थेश रवी जो आहे हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 15 तारखेनंतर तो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. ज्या मोठ्या व्यक्ती असेल थोडंसं त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आणि घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे सुद्धा येऊ शकतील. घरातल्या व्यक्ती म्हणजे घरातलं वातावरण तुम्हाला जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे राहील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे
रिलेशनशिपच्या बद्दल सांगायचं झालं, म्हणजे लव्ह लाईफ ज्याला आपण म्हणतो त्याबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 15 तारखेनंतर तो वक्री होणार आहे आणि पंचमावरती मंगळाची सुद्धा दृष्टी असणार आहे. तर इथे एक दोन गोष्टी थोड्याशा महत्त्वपूर्ण राहतील. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर चहाच्या कपातली वादळं थोडीशी येतील, म्हणजे छोटे मोठे ज्याला आपण म्हणतो बुडबुडे वगैरे येऊ शकतील. काळजी करू नका, त्याचा फार मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. अगदी बिंदास्त राहा, कारण तुमच्याच राशीतला जो गुरु आहे हा पंचम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतो आहे. तुम्हाला वाटेल की गोष्टी थोड्याशा टोकाच्या होत्या, दोषी जरा जास्त ताणल्या जात आहेत, परंतु तुटेपर्यंत त्या ताणल्या जाणार नाही. त्याची काळजी करू नका, त्याची काळजी गुरु ग्रह नक्कीच घेईल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले काही छोटे मोठे जरी त्रास आले तर डॉक्टरी इलाज करा. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम, जे काही तुम्हाला त्रास होतील त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होणार नाही, त्याच्यामुळे तशी काळजी करू नका, परंतु थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय चांगला आहे. हा संपूर्ण महिना खरं तर परीक्षेचा कालावधी आहे. स्ट्रेस टेन्शन असणार, जोरदार तयारीसुद्धा तुम्ही करत असणार, ते आणखी तयारी करणं सुद्धा गरजेचं आहे. जे काही तुम्ही एफर्ट घ्याल, जे काही तुम्ही प्रयत्न कराल त्याचे रिझल्ट्स तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला निश्चित येतील. त्यामुळे फक्त तुम्हाला एफर्ट देणं गरजेचं आहे. रिझल्ट्स मात्र तुमच्या अपेक्षेप्रमाणे येतील, म्हणजे भाग्याची साथ त्यामध्ये तुम्हाला चांगली लाभेल. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर इथे गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. म्हणजे तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे किंवा जो व्ययश आहे मंगळ, हाच तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो. पण एक गोष्ट चांगली आहे की गेल्या साधारण 2-2.5 महिन्यामध्ये जो वक्री होता किंवा उलटसलट म्हणजे तृतीय द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत होता, तो मात्र आता स्थिरावला आहे आणि मार्गे चाललेला आहे. तर गेल्या साधारण तुम्ही फेब्रुवारी किंवा जानेवारीमध्ये बघितलेलं असेल की वैवाहिक जोडीदाराचं आरोग्य काही ठीक नव्हतं, थोडंसं गडबड होत होती, तुमच्या दोघांमधलं जे हार्मोनी आहे ते पण ठीक नव्हतं, वादविवाद थोडेसे जास्त होत होते. आता ह्या महिन्यामध्ये जे म्हणजे आरोग्याचे त्रास थोडेसे राहतील, परंतु तेवढे जे तुम्हाला जाणवले होते साधारण फेब्रुवारी जानेवारीमध्ये तेवढे काही जाणवणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. खर्चही जास्त होणार नाही त्यापायी आणि तुमच्या दोघांमधली जी हार्मोनी आहे ती सुद्धा व्यवस्थित टिकून येईल. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे सप्तम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहतोय. त्यामुळे काळजी करू नका. गोष्टी जरी तुम्हाला वाटल्या की थोड्याशा वेगळ्या जास्त होत आहेत, त्या तुटेपर्यंत जाणार नाही किंवा गोष्टी टोक गाठणार नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. त्याचप्रमाणे ज्या विवाहोत्सुक जे मंडळी आहेत म्हणजे वृषभ राशीच्या, त्यांच्याकरता कालावधी अतिशय चांगला आहे. विवाह जुळून येणं, विवाह होणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा स्थळ मिळणं, तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळणं आणि ते गोष्टी जुळून येणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या संदर्भात अपेक्षित होतील आणि त्या संदर्भातले चांगले अनुभवसुद्धा मिळतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह शनी आहे, जो की तुमचा कर्मेश पण आहे, हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 30 तारखेनंतर हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे काही तुम्ही जबरदस्त मेहनत करत होता कार्यक्षेत्राच्या संदर्भात, काही नवीन करण्याच्या संदर्भामध्ये तुमच्या प्रयत्नाला काही फळं येत नव्हती, या महिन्याच्या शेवटी म्हणजे साधारण मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलपासून गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत अशा मिळतील आणि साधारण त्याची सुरू किंवा त्याचा अनुभव, त्याचे संकेत तुम्हाला याच महिन्याच्या साधारण 17-18 तारखेनंतर मिळायला सुरुवात होतील. म्हणजे जे तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं स्वरूप हे इतरांच्या नजरेत भरेल, तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल आणि त्यामुळे एक नवीन उभारी तुम्हाला आलेली दिसेल. वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. तर एकंदरीतच कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित येतील. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. फक्त वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्याच्या 2 तारखेला तुमच्या लाभस्थानामध्ये बुध, राहू आणि नेपच्यून या तिघांची युती होणार आहे, जी महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं या दरम्यान इन्व्हेस्टमेंट करणं किंवा गुंतवणूक आणि खर्च याकडे लक्ष द्या. खास करून गुंतवणुकीच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि मंगळाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी दशमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची होताना दिसते. त्या संदर्भात काही नवीन तुम्हाला संधीसुद्धा मिळू शकतील, म्हणजे कामाच्या संदर्भात, जॉबच्या संदर्भात, इन्कमचे काही नवीन रिसोर्सेस तुमच्यासमोर उघडे होऊ शकतील. तुमच्यासाठी ते फेवरेबलसुद्धा असेल किंवा जे काही तुमचं सध्याचं इन्कम सोर्स आहे त्याच्यातून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. याचप्रमाणे प्रमोशन मिळणं किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी घडणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान म्हणजे दिनांक 8 तारखेच्या आसपास निश्चित मिळतील.
दिनांक 11 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या लाभ स्थानामध्ये होणार आहे. ही अतिशय चांगली युती आहे. चांगले उत्तम लाभ मिळतील, महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागतील, तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्यामध्ये दोघांमधले जे एक हार्मनी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. मुळामध्ये तुम्हाला चांगले लाभ मिळतील हे मात्र निश्चित. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला रवी आणि शनीची युती तुमच्या दशमात होणार आहे. लक्षात घ्या, हा जो 12 तारीखचा दिवस आहे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी भावनेच्या आहारी जाऊन थोडेसे चुकीचे निर्णय वगैरे होऊ शकतील किंवा वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंध थोडेसे ताणले जाऊ शकते. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि राहूची युती तुमच्या लाभ स्थानात होईल. आता ही जी रवी आणि राहूची युती आहे थोडासा ग्रहणाचा इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, तर त्या संदर्भात थोडी काळजी घ्या. खास करून आर्थिक संदर्भात थोडी विचार करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा थोडंसं वैचारिक मतभेद म्हणा किंवा थोडंसं डाऊटफुल असं काहीतरी संदेहजनक काहीतरी परिस्थिती निर्माण होईल. काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. 1-2 दिवसाचा हा कालावधी राहील. मात्र कधी कधी छोट्या गोष्टीसुद्धा मोठं रूप झटकन धारण करतात, तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि नेपच्यूनची युती तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. चांगली आहे ही युती. काही अनपेक्षित तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. याचप्रमाणे घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. 27 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे. युती शुभफलदायी राहील, उत्तम लाभ मिळतील. तुमचे जे सिबलिंग असेल किंवा तुमचे जे भावंड असेल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारते. परंतु जो रवी राहूची जो युती मी 17 तारखेला सांगितली त्या दरम्यान तुमच्या भावंडांमध्ये थोडंसं वैचारिक मतभेद किंवा गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड वगैरे होते. तर 17 तारीखचा खास करून जो कालावधी आहे त्या दरम्यान काळजी घेणं गरजेचं राहील. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ज्याला आपण होळी पौर्णिमा म्हणतो ती आहे 13 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती आहे 29 तारखेला. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण हे जबरदस्त दिसून येतं. त्यामुळे घेतलेले निर्णय चुकीचे होतात किंवा वादभेदामध्ये जाऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं किंवा ढोबळ मनाने सांगायचं झालं, हा संपूर्ण महिना म्हणजे मार्च 2025चा जो महिना आहे हा महिना वृषभ राशीसाठी अतिशय चांगला असणार आहे. सर्व प्रकारची महत्त्वपूर्ण कामं किंवा तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ती या महिन्यात तुम्हाला बऱ्याच प्रमाणात होताना दिसेल. त्याच्यामुळे जोरदारपणे कामाला लागा आणि महत्त्वाची कामं हातामध्ये घ्या. नक्की ती पूर्ण होताना दिसतील. नमस्कार.